तुम्हाला दादांचा इतिहास माहित नाही खरं सांगतो. एक वर्ष पुशेगावचं 2008ला मैदान झालं, 8-7ला. आमच्या इथं खाली माझ्यापासून पण खाली, आज तुम्ही काल कंदूरला गेलेला ना, तिथून पण खाली 40 काय बरं गावाचं नाव तुम्हाला सांगतो, खुटेवाडी असं काहीतरी नाव होतं. घरची गाडी पाहिली घरची. तर ती गाडी पुशेगावात शिमीला 8 नंबर फाटी 8 नंबर फाटीने शिमी पास केला. ती दोन्ही खोंड आम्ही पण मागाय गेलो, तो गेले, दादा पण गेलेले. त्यावेळेस आम्ही मागायचं किती 2-2.5-3 लाख रुपयाला. पण ते म्हणायचे अख्खी जोडी रमेश ड्रायव्हर शिरायचे आम्हाला मध्यस्थी होते. मग त्याच्यात चाललेला आणि त्याच्यातच आमचा बैल आधी एक 4 दिवसापूर्वी शारदा पाटलांचा चंद्या तो आमच्याकडून हातातून निष्ठून गेला तेव्हा त्यांनी 4 लाख रुपये बैल विकत घेतलेला. मग आम्हाला काय तो खोंड घ्यायचाच होता बैल. तर मग बैल घ्यायला गेलो तर आणि दादा पण आलेले, समोर चाललेला विषय त्यांचा. आम्ही बैल आपल्या इकडची भाषा ती मुंबईची भाषा, त्यामुळे एवढं काय. मग आम्ही त्या दुसऱ्या दोघा तिघांना साईडला वाढायचो आणि बैल घ्यायचो, ते काय देते आपल्या भागात राहील बैल असं तसं. पण त्यावेळेस दादांनी 13 लाख रुपयाला जोडी घेतलेली. 13 लाख रुपये असं बघितलं तर 13 लाख रुपये मी आता कोटी रुपये मैदानात घेऊन आले माणूस होतं. त्यावेळेस 13 लाख रुपये घेतले, एवढी बैल घेतली, ते पाहिलं नाही. त्याच्यानंतर कित्येक बैल बदलली. हायवे मथुर घेतला, कसा बंदीत घेतला, काय केलं ते त्यांचं त्यासनी माहिती आहे. आणि त्या बैलावर पण त्या माणसावर पण टीका करतात किंवा हे करतात, पण ती चुकीचं आहे. ज्यावेळेस ज्याचा बैल पळतो मोठ्या रेंजला त्यावेळेस सगळे विरोधक असतात. आज मोहिल शेठचा बैल पळतोय,